नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लुसलुशीत असा रताळ्याचा शिरा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे रताळी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ती आता आपण कुकर मध्ये घालून घेऊयात। कुकर मध्ये पाणी टाकून आपल्याला ती शिजवून घ्यायची आहेत। रताळी बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। छान रताळी शिजवून घेऊयात। इथे आता आपले छान 3 कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत। आता आपण रताळी शिजली का पाहूयात। इथे छान आपली रताळी शिजलेली आहेत। आपण ती काढून घेऊयात। अशी रताळी आपली इथे शिजलेली आहेत। आता आपण याची साल काढून घेऊयात। इथे आता आपले रताळीचे साल काढून झालेले आहेत। आता आपण ते मॅश करून घेऊया। तर इथे आता आपली रताळी मॅश करून झालेली आहे। आता इथे आता आपण कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण घालूया आता 1 चमचा तूप। ते तूप छान गरम झाले की त्यामध्ये आपण टाकून घेऊयात मॅश केलेली रताळी। छान आहे ना 2 ते 3 मिनिट आपण परतून घेऊयात। इथे मी छान परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण घालूयात आता 1 वाटी दूध आणि याला आता छान आपण मिक्स करून घेऊयात। इथे दूध आता छान रताळ्यामध्ये आटलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा रताळ्याचा शिरा आपला दिसतो आहे। आता आपण यामध्ये घालूयात थोडेसे बदामाचे काप। तुम्ही त्याऐवजी कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता। आता आपण यामध्ये घालूया साखर। मी इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त गोड घेऊ शकता। आणि छान हे 2-1 मिनिटे आपण परतून घेऊया। आता 2 मिनिटे छान हे परतून घेतलेला आहे साखर घातल्याच्या नंतर। आता इथे आपला रताळ्याचा शिरा छान असा लुसलुशीत रताळ्याचा शिरा आपला तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया। पद्धतीने इथे आपला लुसलुशीत असा रताळ्याचा शिरा तयार आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।